हे हे आम्ही छापावे अशी तुमची अपेक्षा आहे? विनोद करताय की काय रघुनाथराव? नाही, म्हणजे आपल्या वडिलांच्या महान कार्याविषयी आम्हाला नेहमीच आस्था वाटत आलेली आहे. म्हणूनच जननिंदेची पर्वा न करता त्यांचे आत्मवृत्त आम्ही छापले हे नव्याने सांगावंच नको. तेव्हा एक प्रगतिशील प्रकाशक या नात्याने स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीचे सर्व प्रश्न आम्हास जिव्हाळ्याचेच आहे. तेव्हा समाजहिताचा असा एखादा विषय तुम्ही निवडल्यास. स्त्रियांची सर्वांगीण उन्नती आणि समाजहित खरोखर साधायचं असल्यास संतती नियमना एवढा उत्तम विषय दुसरा नाही. अहो, काहीतरीच काय बोलता आहात? तशातून तुम्ही केवळ सैद्धांतिक विचार मांडले असते तरी गोष्ट निराळी होती. पण या इंद्रियांच्या असल्या आकृत्या पाहून कुणाचेही डोळे पांढरे होतील. या लैंगिक शब्दांचा उच्चार करताना जीभ लुळी पडेल. या आकृत्या आणि हे शब्द शरीर विज्ञानाचा भाग आहेत. असतील. अहो, परंतु बायकांच्या अथवा मुलांच्या नजरेस हे पुस्तक पडल्यास किती भयंकर परिणाम होतील याचा काही विचार नको? माझ्या मते भयंकर परिणाम हे अज्ञानातून उद्भवतात, ज्ञानप्राप्तीतून नव्हे. आणि आमच्या मते ज्ञानाचा केवळ आव आणणारे हे एक अत्यंत अश्लील पुस्तक आहे. हे असले पुस्तक छापल्यास लोक आमच्या तोंडात शेर घालतील ते तर सोडाच, पण संपूर्ण कर्वे खानदानाची अब्रू धुळीला मिळेल यात शंका नाही. निदान अण्णासाहेबांच्या महान कार्याला काळोखी फासली जाऊ नये म्हणून तरी तुम्ही हे. मिस्टर मित्र, स्वतःचे कार्य सिद्धीस न्यायला माझे वडील समर्थ आहेत. राहिला कर्वे घराण्याच्या अब्रूचा प्रश्न, त्याची चिंता आपण करू नये. गुड डे.